पॉलिटिक्सच्या रिलेटेड नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तेव्हा तुम्हाला भेटतील लेटेस्ट अपडेट सर्वात पहिले. तुम्ही जर म्हणले की लक्ष द्या उद्यापासून, तर आम्ही उद्यापासून कमलाईवर लक्ष देतो. तुम्ही नुसतं म्हणा, हा नियमात बसतं का हो कागदात लोकरेस? तुम्ही सांगा ना, बसतं का कागदात? भाऊ तुम्ही असं कष्ट येऊन बोलल्यावर मला कसं तर वाटतंय, एवढं कष्ट व्हायचं नाही नाही, तुम्ही काय म्हणला तिथं? संजय शिंदे म्हणलं नाही, विक्रम शिंदे म्हणला नाही, रणजित शिंदे म्हणला नाही, की अतुल खुपशेगड कशाला गेला? तुम्ही त्याला म्हणताय अतुल खुपशेगड. अहो तो प्रहारचा तालुका उपप्रमुख आहे पोरगा तो. होय ना. मग एखाद्याच्या ऐका ना, खत द्यायचं, त्याला व्याज लावायचं मान्य आहे तुमच्या ओढूस, त्याच्या नावावर 1.5 लाख रुपये काढायचे. हे मी संभाजी कडू पाटलाला विचारतो, कुठल्या कायद्यात बसतं? आयुक्ताला विचारतो, ह्याला बी कायदा असला तर आम्हाला कळवा, आम्हाला माहित नाही म्हणून. तुम्ही कळवा आम्हाला की बाबा हा कायद्यात बसतं आणि आम्ही कायद्यानं केलंय. भाऊ मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ह्याची जी रक्कम आहे ही रक्कम उद्या त्याच्या खात्यावर भरून अहो पण ती रक्कम काढणं म्हणजे हा 420 पण आहे का नाही? आता हे बघा भाऊ, ते नियमात नाही. तुम्ही सांगा, तुम्ही एवढे कारखाने, मी पण सरकारातला एमडी आहे, कमलाई कारखान्याचे तुम्ही एवढे प्रमुख आहात, ऐकून घ्या. त्याच्याबद्दल मला काय दुमत नाही. 25,000 रुपयाचा त्यानं खत घेतलाय, त्याचे 32,000 रुपये भरलेत. त्याच्याबद्दल त्यानं वादवादन तुमच्या बरोबर काय केलं नाही. मग तरी तुम्ही त्याच्यावर जर 1.5 लाख रुपये कर्ज काढत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे ना. बरं सर्वसामान्याचा पोरगा आहे तो. भाऊ 1 लाख कर्ज काढलंय, 1.5 लाख नाही. बरं 1 लाख रुपये हे नियमात आहे का? मग त्याला भरतो म्हणलं ना. तुम्ही सांगा, हा 1 लाखाचं कर्ज नियमात आहे का? काढता येतं का खत? तुम्ही म्हणा काढता येतं, आमची माघार, त्याला माघारी माफी मागून ये बाबा म्हणतो साहेब. नाही नाही नाही, तसं काढता येत नाही ना. संमती असल्यावर त्यावेळी संमती दिली म्हणून ती काढलं. तो संमती कशी दिली म्हणतोय? विचारा बरं, संमती दिली का? तो तुमच्या पुढंच आहे. कोणतरी आपल्या नावावर 1 लाख रुपयाचं कारखान्याला कर्ज काढायला संमती दिली का? सांगा बरं. बरं त्याच्याबद्दल बी आमचा वाद नाही, तुम्ही कर्ज काढलेही नाही, पण त्या बिचाऱ्याचं जर बँक प्रकरणच होत नाही, कारखान्यानं कर्ज काढले ना. हो आता त्याला मी म्हणलं तुझं करतो बाबा, मला घेऊन जाऊन येऊ दे. तर आता सुद्धा तुम्हाला लगेच त्यांनी फोन लावला बघा. नाही असू दे, ऐका, 1 तासभर बसवा, 2 तास बसवा. तुम्ही त्याला बोलवून घेतलं, अतुल खुपशेगड कशाला गेलता? आता 4 दिवस तुला दाखला नाही, 4 दिवसांनी ये. कोण म्हणलं असं? तुम्ही त्यांनी ती पप्पू. मी तुला म्हणलो का त्यांच्या म्हणजे आरोतर बोललो का? नाही नाही, तुम्ही आवाजावर बोलला असाल, पण 4 दिवसांनी या म्हणून सांगितलं. हे बघा भाऊ, तुम्हाला अजून सुद्धा सांगतो, ज्यावेळी डिस्प्यूट असेल त्यावेळी तिकडे कशाला हे किरकोळ गोष्टीसाठी एवढं तुमचा वेळ घालवायचा कशाला? ह्या झाला मी म्हणलो, ह्यात तुमचा झाला असला तर मी माफी मागतो. तुम्ही माफी मागू नका, तुम्ही एवढं मोठ्या कारखान्याचे एमडी आहे त्याच्याबद्दल नाही, पण शेतकऱ्याला त्रास झाला न पाहिजे ना. त्रास झाला तरच माणूस पाहिजे. बरं काल तुमचा माझा फोन झाला, तुम्ही उद्या येत म्हणले होतो ना भाऊ. होय म्हणलो होतो. बरं तुम्हाला सोडून मी आसबे साहेबाला बी केलता अगोदर. आसबे साहेब म्हणजे त्यांचाही मला फोन आला, ते तुला सिव्हिअर अटॅक आहे, सिरियस आहेत, बेशुद्ध आहेत त्यांचे भाऊ. नाही नाही, आसबे साहेबाचा असू द्या, तुम्हाला बोला म्हणलं की संपला विषय. बरं तुम्ही काय म्हणले? आज करून टाकतो, त्यांचा दाखला देऊन टाकतो. होय करून टाकतो म्हणलो होतो. ती क्लार्क काल कामावर नव्हता, ती पाटील ह्याचा अकोल्याचा, त्याच्याकडे राहतं. आज कामावर आला, त्याला सांगितलं 4 दिवसांनी द्या. आता माझं ऐकून घ्या बरं तुम्ही, हक्कानं, माझा हक्क आहे तुमच्यावर. बोला. आता पाटील काल कामावर आला नाही, आता तो आज कामावर आला. पाटील कोण आहे? तो अकोल्याचा पाटील आहे, संजय पाटील. म्हणजे क्लार्क रमेश पाटीलचा चुलता प्रदेशाध्यक्ष रमेश पाटील. बरं. हा त्याचा चुलता तो इथं अकाउंटंट आहे, संजय पाटील. बरं ते कामावर नसल्यामुळे ह्यांचा दाखला द्यायचा. ते 2 दिवस नव्हता आला, आज कामावर आला. तिथे आल्यावर त्याच्याकडे गेला. ते म्हणलं मी तुझं 2-3 दिवसात करून देतो. फक्त त्यानं सांगायचं उद्या पैसे भरल, परवा दिवशी तुला दाखला देतो, असं ह्या उपाध्यक्षांना म्हणायच्या ऐवजी ती म्हणलं 4 दिवसात देतो. एवढंच विषय. आता हे बी पाटील आपलंच आहे, तुम्ही बी आपलं, मी पिशी लावणचं मित्र आहे. ऐका की निमगाववाली एवढी फिरते ती सुद्धा माझ्या एका कार्यकर्त्याला म्हणली नाही की अतुल खुपशेगड का गेला. ऐकून घ्या. नाही नाही, हा शेतकरी आहे, तो नडलाय म्हणून माझ्याकडे आलाय. आणि आता त्याला समोर बसून त्या पप्पूला विचारा
की किती दिवस झालं तू कारखान्यावर हेल्पाट घालतोय? विचारा, राहू द्या चालू. आता माझ्या समोर हा तिसऱ्यांदा आलाय बघा. विचार. नाही त्याच्या अगोदर किती हेल्पाट कुठं कुठं घातलं म्हणा तू कारखान्यात, कुणाला येऊन भेटला विचारा. मग कारखान्यानंच काढलेल्या कर्जापोटी त्यानं इतकं फिरायचं का? ठीक आणि तुम्ही जर म्हणला हे रिअल मध्ये आहे, हे कागदात बसतं नाही, किंवा ही गोष्ट खरी आहे, कसं आहे रिअल आणि इरिअल भाऊ, मला खाजगी कारखान्यात रिअल इरिअल काय बोलता येत नाही. मी नोकर माणूस आहे, मी काय मालक नाही, मी नोकर माणूस आहे. ठीक आहे, पण शेतकऱ्याच्या नावावर फसवून कर्ज काढणं बरोबर नाही ना. ते आता काय ते झालं पहिलं. अहो त्यांना आणि आता प्रकरण सुद्धा काय होईना तुम्हाला बँकेत. काय वाटत असेल तसं झालेलं तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त नाही, करतो. तुम्ही काय दिलगिरी- त्याच्यात एवढं मी ऐका, मागितलं काय, दिलगिरी- टी.सी. लावण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली काय? एकच आहे. दिलगिरी व्यक्त करू नका. त्या माणसाचा तिथंच बसवून दाखला द्या की हे बाबा तुझं नील सरतबीड दिलंय, आमचा तुमचा वाद मिटला. आणि असे नाही भाऊ, शेतकऱ्याच्या तक्रारी आज आल्या. नाही होत. उद्या दुपार किंवा 3 वाजेपर्यंत देता येते भाऊ, आज नाही देता बरं येत. ठीक आहे, कारण आता उद्या 3 वाजता द्या. त्याच्याबद्दल बी आमचं काय म्हणणं नाही. हो, पण कर्ज काढणं योग्य आहे का एवढं तरी सांगा तुम्ही. भाऊ, एवढी ते आता माझ्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. तुम्ही उगं माझ्याकडून ओढवून घेऊ नका बरं. नाही पुन्हा एकदा तुम्ही सांगतो. कायद्यानं लावण साहेब सांगा. जर बोलताय असं समजा तुम्ही 3 वाजता उद्या द्या, विषय संपला हा, उद्याचा नाही. पण शेतकऱ्याच्या ओके. नावावर कर्ज काढणं योग्य आहे. ओके नाही योग्य. ओके. आज आहे का परिसरात इकडं? नाही परिसरात, मी इकडे ह्याच्याकडे आहे, गावाकडे आहे. ते बरोबर वाटत नाही हो, असा नका त्रास ओके, देऊ. ओके. लय लोक ठीक आहे. येतात. हा ठीक झालं का आता क्लिअर भाऊ? बरं, आता मला बी तुमच्या कायदा माहित पाहुण्याकडे होऊ दे देतो. की एमडी बिमडी भाऊ, तुम्ही आहे तुमच्या म्हणले. पाहुण्याकडे देतो आता मी. एमडी काय ह्या का अवघड आहे बाबा. पाहुण्याकडे देतो आता. ठीक आहे. आता शेतकऱ्याच्या हॅलो, हा आम्ही रमेश पाटलाचा भाऊ बोलतोय, संजय पाटील. बरं, ठीक आहे. उद्याच्याला भरले जाते. ऐक- त्यांना फक्त आज आता इथून कुरवाडीला कसं जायचं? हॅलो, हा बरं का, इथून आपल्याला कुरवाडीला कसं जायचं? आता इतक्या उशिरा जाणं आणि तिथं नाही झाल्यानंतर माघारी यायचं. पण तो एवढंच. माणूस मी काल ऐका की सांगतो की, पाटील, मी तो माणूस 7 दिवस झाले चक्रा मारतोय तुमच्या कारखान्यावर. बरं, न नाही, सांगता त्याच्या नावावर कर्ज उचललंय. बरोबर. न सांगता नसतं उचललेलं. त्यांनी ते फक्त त्यांना माहित नसतं. बेसरडोसची यादी त्यांनी दिलेली असते. न सांगताच उचललंय. आपल्या नावावर कर्ज काढून कसा एक शेतकरी दाखवा तुम्ही की मी कर्ज काढून कमलाई कारखान्याला दिलंय स्वतःच्या नावावर, असा एक शेतकरी दाखवा. काय जिल्हा परिषद अध्यक्षाचं नाव महाराष्ट्रभर असतंय, आज दिल्लीला पुरस्कार मिळतोय, करमाळ्यातल्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज. गोष्ट चुकीची आहे बघा ही. एमडी साहेबाकडे द्या बरं एक मिनिट. मी साहेब तुमच्या घरी आलतो की साहेब. असू द्या, साहेबांकडे द्या 1 मिनिट. हॅलो. तुमचा आमचा वाद नाही अधिकाऱ्यांबरोबर. ओके. ऐकून घ्या जरा 1 मिनिट. हा, हा, हा. पण दिल्लीला पुरस्कार झेडपी अध्यक्षाला मिळतो, करमाळ्यात एवढं नाव गाजतं, आणि शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढणं करमाळ्यातल्या ही गोष्ट चुकीची आहे. एवढंच आम्हाला म्हणायचं आणि ह्याची खंत वाटते. आमचा जीव लहान आहे भाऊ, आम्हाला मला कळतंय ती, मला कळतंय, म्हणूनच मला तुमच्या बरोबर भांडायचं नाही. मला कळतंय. साहेबाचा दोस्त आहे पण ते गुण पण नाही तुम्ही बरं का, तुम्ही ते कमलाई माझं कारखान्याचं चिप आहे ही तर मग एवढे मी आपलं- थांबा, हा, विषय हा, बदलू नका. कमलाई कारखान्याचे एमडी आहात हे तर कबूल आहे का नाही? हो, आहे की, का ते पण नाही कबूल? आहे की, कबूल आहे. हा, मग एमडी आहात. तर आता शेतकऱ्याच्या अजून मिरगावन भागातल्या माझ्याकडे तक्रारी येते की भाऊ आमची बँक प्रकरण होईनात. ऐका, प्रत्येक शेतकऱ्याला मी फोन करत नाही, तुम्ही कटवून टाका म्हणजे मिटवून टाका. तर जे शेतकरी येत आहेत आमच्याकडे हा, आणि पैसे भरा म्हणते पण त्याचे त्यांचे ऐका ना, पैसे त्यांची भरा. खाती अगोदरच नीट त्यांनी करून ठेवा ना. अर्ज- खताचं भरलं की तुम्ही अर्ज- त्यांना देऊन टाका ना नील सर. अर्ज दिले की त्यांचे आपण लगेच पैसे 3 दिवसात ते 4 दिवसात त्यांना नीलचा दाखला देत असतो. आणि विनंती आहे माझी, हे असं काय